टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आंतरवली सराटी येथे आज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडते आणि त्या बैठकीला धाराशिव मधून मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ती निघालेले आहेत। मला सांगा, आज बैठक आहे आणि तुम्ही आंतरवली सराटीला निघालायत, काय नेमकं बैठकीत होणार आहे? बैठकीत मनोजदादांचे जे आदेश असतील किंवा आरक्षणासंदर्भात मुंबईमध्ये जायचं त्या संदर्भात हे राज्यस्तरीय बैठक आहे आणि या बैठकीला धाराशिव तालुक्यातून 120 गाड्या आहेत, त्यामध्ये ग्रामीण भागातल्या 90 आणि शहरातल्या 30 गाड्या निघालेल्या आहेत। मनोजदादा जे आदेश देतील ते आमच्यासाठी अंतिम आदेश असेल। आज काय बैठकीत निर्णय होण्याची शक्यता, काय सांगा? सरकारला जो मनोजदादांनी जो अल्टिमेटम दिला होता त्यानुसार त्यांना आपण वेळ दिलेला आहे। शिंदे समितीला सरकारने जरी मुदतवाढ जरी दिली असेल तरी सरकार काय आमच्या त्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय गांभीर्याने विचार करत नाहीये, सकारात्मक आहे असं आम्हाला वाटत नाहीये। त्यामुळे आम्ही नक्कीच मुंबईचे नियोजन तगड नियोजनासंदर्भात ही मीटिंग आहे आणि त्यांचा आदेश आल्यानंतर कोटीच्या संख्येने आम्ही मुंबईमध्ये दाखल होऊ। किती बांधव आहेत जिल्ह्यातून, आज किती गाड्या निघाल्या? साधारणतः जिल्ह्यातून 800 गाव आहेत आपले आणि प्रत्येक गावातून आम्ही 3-3 गाड्याचं नियोजन केलेलं आहे। असं प्रत्येक जवळजवळ 2400 ते 2500 गाड्या आहेत। शहरातल्या संख्या शहरातल्या माणसांना माहित आहेत, पण ग्रामीण भागातील जवळजवळ 2400 गाड्या आहेत। आता कसं नियोजन असणार आहे? तुम्ही इथून निघाला धाराशिवून, तिथे गेल्यावर काय नियोजन? तिथे गेल्यावर आता बैठक मनोजदादांनी बोलवलेली आहे, बैठकीचं तगडं नियोजन आहे। त्यांनी जे काय निर्णय घेतील ते आमच्यासाठी अंतिम निर्णय राहणार आहे। सरकार मराठा द्वेषी आहे, या संदर्भात आता काय निर्णय घेणार आहेत दादा त्याच्यावर सगळ्यांचं आहे। हो, 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत असं अल्टिमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिलंय, बरोबर आहे ना? मुंबईला जे आम्ही 29 ऑगस्टला जाणार आहोत ते आम्ही आता कोटींच्या संख्येने जाणार आहोत। आता आम्ही प्रशासनानं ठरवायचं आहे की तिथं जी काय गोंधळ होणार आहे किंवा काय होणार आहे त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे, कारण वेळोवेळी अल्टिमेटम दिलेला आहे। आता शासनानं बघायचंय की मुंबईला ज्यावेळेस आम्ही कोटींच्या संख्येने दाखल होऊ, ज्यावेळेस आम्ही आंदोलन करू, जी काय व्यवस्था मोडकळीस येणार आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। एकंदरीतच आज धाराशिव जिल्ह्यामधून हे मराठा बांधव जे आहेत ते आंतरवली सराटीकडे रवाना झालेले आहेत मोठ्या संख्येनं आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। मराठा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।